अमरावती शहराच्या महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। आज आयोजित कार्यक्रमात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना विकसित भारत संकल्पाची शपथ दिली। या संकल्प यात्रेच्या माध्यमातून LED व्हॅन मार्फत अमरावती शहरातल्या विविध परिसरांमध्ये ही व्हॅन जाऊन LED स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती देत आहे। ज्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांच्यापर्यंत विविध योजनांची माहिती देत आहेत। यामध्ये PM स्वनिधी, PM विश्वकर्मा, PM उज्ज्वला योजना, PM मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, आयुष्मान भारत, PM आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, PM ई बस सेवा, सौभाग्य योजना, उज्ज्वला योजना, PM भारत जन औषध परियोजना या योजनांचा समावेश आहे। यावेळी सहाय्यक आयुक्त तिखिले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डांचं प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आलं। यात्रेत केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारक योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते। तसंच आरोग्य शिबिरात 200च्या वर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। विविध कल्याणकारक योजनांच्या लाभार्थ्यांच्या नावांची नोंदणी करण्यात आली। मी फॉर्म टाकला होता, त्यामध्ये माझं नाव आलं। आधी मी भाड्यानेच राहत होते, नाव टाकल्यानंतर माझी ती स्कीममध्ये माझं नाव आलं। प्रधानमंत्रीची आम्हाला पैसे मिळाले 3 टप्प्यामध्ये। भाड्याने राहत असताना मला ही स्कीम मिळाल्यामुळे मला एक घर मिळालं आणि मी माझी परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारत आहे आणि मी आनंदी आहे आणि मी या स्कीममुळे माझे सगळे चांगलेच झाले आहे आणि मला एक छत मिळालं राहण्यासाठी। माझ्या सासऱ्यांना कॅन्सरचा आजार झाल्यामुळे आम्ही नागपूरला ट्रीटमेंट घेतली, परंतु त्याचा खर्च जास्त सांगितला म्हणून आम्ही तो खर्च करू नाही शकलो आणि 5 लाखांच्या कार्डामुळे आम्हाला ती सवलत मिळून कार्ड भेटलं। त्याच्यामुळे आम्हाला ही सवलत प्राप्त झाली आणि आम्ही त्या कार्डवर औषधोपचार पण घेऊ शकलो आणि तेच नाही तर सगळ्या घरातल्या व्यक्तींसाठी ते कार्ड आवश्यक आहे।